यांची निरूपणातील शब्द नम्रता म्हणजे आपल्या सारं त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बरं. विष पचवून सुद्धा गाता गळा पांडुरंगाच्या कृपेने आजही गोड गातच आहे. चला सेवेसाठी पाचारण करूया. हरिभक्ती परायण आदेश महाराज हरिहरी यांना. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय राम जय जय राम भोगे घडे त्याग त्यागे अंगायेती भोग त्यागे अंगायेती भोग त्यागे अंगायेती भोग भोगे घडे त्याग त्यागे अंगायेती भोग त्यागे अंगायेती भोग त्यागे अंगायेती भोग ऐसे उपराठे वर्म धर्मांगीच धर्म धर्मांगीच धर्म देव अंतरे ते पाप खोटे बुकवास कल्प अंतरे ते पाप खोटे बुकवास कल्प कामने भीड खोटी लाभ विचाराचे पोटी कामने भीड खोटी लाभ विचाराचे पोटी उपराठे वर्म धर्मांगित धर्मांगित धर्म धर्मांगित धर्म उपराठे वर्म धर्मांगित धर्म धर्मांगित धर्म धर्मांगित कुंडली गमनधारी शरण सिद्धालय जगन्नाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय पारडेश्वर भगवान की जय प्रभसंतन की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्वबंद अत्याधुनिक विश्वातील साहित्यिक कवी आणि शास्त्रज्ञ ज्यांच्या अनुभवजन्य दिव्य वाणीपुढे नतमस्तक व्हावेत असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा अभंग. विढाल अभंग तुकोबारायांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय तुकोबाराय सांगतात. या अभंगाद्वारे महाराज कर्माचं वर्म सांगतात बरं का. ऐका, अभंगाचा आशयार्थ सांगून जाईन. महाराज म्हणतात, विचारपूर्वक आणि विहिताला धरून जो भोग भोगतो त्याला त्यागाचं सुख मिळतं बरं का. आणि लाभापोटी विषयांचा त्याग जो करतो त्याच्या वाट्याला भोगच येतात महाराज. आदरणीय श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर एक वाक्य सांगायचे,
ते म्हणायचे अशुद्ध बुद्धीने केलेला परमार्थ हा प्रपंचापेक्षा वेगळा नाही आणि शुद्ध बुद्धीने केलेला प्रपंच हा परमार्थापेक्षा वेगळा नाही महाराज. हे वरवर जरी उफराट वाटत असेल तरी महाराज हे सत्य आहे. कारण धर्माचं गणित आपल्याला कळणारच नाही. धर्म करायला जावं, अधर्म घडल्याशिवाय राहत नाही आणि अधर्म जरी भासत असेल तरी काही वेळा धर्म घडल्याशिवाय राहत नाही. महाराज, ज्या कर्मामुळे आपल्याला देवामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पाडलं जातं असा कुठलाही संकल्प असो अथवा कुठलंही कर्म असो ते पाप आहे आणि त्यासाठी केलेला संकल्प हा खोटा संकल्प आहे. शेवटी तुकोबाराय बोलतात कर्मकांडापासून लोक दूर जात नाहीत आणि आम्हाला देवाची भीती वाटते. ही भीड खोटी आहे, फक्त लाभाचाच विचार त्यांच्या मनात असतो. विठाल, अभंगाच्या प्रस्तावनेचा विचार करताना मी सांगून जाईल महाराज, कर्माचं वर्म सोपं वाटत असेल तर कर्म हे साधी सुधी गोष्ट नाहीये. महाराज, या मृत्यूलोकात विहिताला धरून जो भोग भोगतो ना त्याला त्यागाचं सुख मिळतं. पण महाराज, लाभापोटी विषयाचा त्याग करायचा. झालं असं, परंपरेची लोक सांगतात बरं का, बायकोचं नवऱ्याचं भांडण झालं आणि नवरा वनामध्ये निघून गेला. मी बोलत नाही, भागवतामध्ये सुंदर ओवी नाथ महाराजांनी सांगितली. बायकोला सोडून वनात गेला आणि वनात गेल्यावर बायकोच ध्यान करू लागला. महाराज म्हणतात वनिता सोडून वनासी गेला, वनी वनिता चिंतू लागला, तो त्यागासी बाधकत्व आला, उलथोनी पडीला परिग्रही. नाथ महाराज सांगतात ऐका, हा त्याग काही कामाचा नाही. 2 उदाहरणं सांगून जाईल. उदाहरण क्रमांक 1, राजा जनक संसारामध्ये राहिला महाराज, पण आसक्ती संसाराविषयी झाली नाही, त्यागी महात्मा म्हणलं गेलं. आणि जडभरत राजा संसारामधून त्याग करून गेला, वनामध्ये गेला, कशासाठी? देवप्राप्तीसाठी. पण एका हरणाच्या पाडसाप्रती आसक्ती निर्माण झाली, परिणाम वाट्याला भोग आले. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात ऐका. भोगे घडे त्याग, हा भोगे घडे त्याग, भोगे गडे त्याग, भोगे गडे त्याग, त्यागे गायती भोग, त्यागे गा येती भोग, ऐसे उपराटे वर्म, ऐसे उपराटे वर्म. कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं बरं का. बघता बघता झालं महाराज, कर्णाचं ना अर्जुनाचं युद्ध चालू झालं. कर्ण अर्जुनाला बाण मारायचा, अर्जुन कर्णाला बाण मारायचा. कर्णाने बाण मारला की अर्जुनाचा रथ 4 हात लांब जायचा महाराज. अर्जुनाने बाण मारला, कर्णाचा रथ 2 हात लांब जायचा. त्यावेळेस महाराज पुन्हा कर्णाने बाण मारावून देवाने म्हणावं वा कर्णा काय युद्ध करतोय. अर्जुन म्हणला देवा गाडीत माझ्या बसला आणि प्रचार दुसऱ्याचा करतोय, पटतंय का तुला? अर्जुनाला देव म्हणतात अरे त्याच्या रथावर कोण नाही, पण तुझ्या रथावर ध्वजस्तंभावर वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. आम्ही दोघं असताना तुझा रथ 10 हात मागे जातोय, मग आम्ही उतरल्यावर तुझं काय होईल विचार कर जरा. अर्जुन शांत राहिला. बघता बघता ऋषींनी दिलेल्या शापाप्रमाणे कर्णाचं चाक पृथ्वीमाईने गिळलं आणि कर्ण ते चाक काढायला खाली उतरलाय. रथाचं चाक काढतोय, देव सांगतात अर्जुना आता मार बाण. बाण मार म्हणल्याबरोबर अर्जुन म्हणतोय देवा अधर्म होईन, मी क्षत्रिय आहे, बिना शस्त्रावरती मी वार करणार नाही. देव सांगतात तू त्याचा विचार करू नको, आता तू बाण मार आणि तुझं काम कर. का? दयातीचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्धन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, हीच नीती आहे, तू त्याला मार. अर्जुनाने त्याला मारलं. अर्जुनाला जरी अधर्म वाटत होता तरी त्याला मारण्यातच धर्म होता. महाराज सांगतात हेच कर्माचं वर्म उपराटे. धर्मांगी अधर्म होऊ शकतो आणि अधर्म जरी भासत असला तरी त्यातून तुम्हाला धर्म घडू शकतो. ऐसे उपराटे वर्म, धर्मांगीचं अधर्म. महाराज पुढे सांगतात देवामध्ये आणि तुमच्यामध्ये अंतर पाडणारं कुठलंही कर्म असू द्या ते पाप आहे. ऐका, शास्त्र सांगतं पित्याचा त्याग करणं पाप आहे, बंधूचा त्याग करणं पाप आहे, आईचा त्याग करणं पाप आहे. पण भगवत प्राप्तीसाठी ते आड येत असेल तर त्यांचा त्याग करणं पाप नाही. महाराज प्रल्हादाने जनकाचा त्याग केला, नवे विभीषणाचा बंधूचा त्याग केला आणि भरताने राजमातेचा त्याग केला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, भरते राजमाता निंदू केली. हा त्याग जरी केला तरी त्यात पाप होत नाही. यासाठी केलेला कोणताही संकल्प तो खराय, तो खोटा नाही. महाराज म्हणतात देव अंतरे ते पाप, देव अंतरे ते पाप,
देव अंतरे दे बाप देव अंतरे दे बाप देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प खोटे उगवा संकल्प ऐसे उपराटे वर्म ऐसे उपराटे वर्म देव आणि आपल्यात अंतर पाडणारं कर्म ते पाप आहे. त्यासाठी कोणताही केलेला संकल्प हा खोटा आहे. शेवटी महाराज बोलतात कर्मकांडाची भीती वाटते आणि आपल्या कर्माला चुकत नाही. पण ती भीड ही खोटी आहे. त्यामागं फक्त लाभाचाच विचार करतात. माणसं म्हणतात आम्हाला देवाची भीती वाटते, त्याच्यासाठी 4 पायाचं 2 पायाचं काय कापायचं. देव खातो का महाराज? नाही खात, माणसं खातात. हा लाभ फक्त माणसाचा असतो, त्याच्या विचारामध्ये असतो. म्हणून महाराज सांगतात त्या देवाविषयी व्यक्त केलेली भीती ही खोटी आहे. ती फक्त लाभाचीच आशेने लाभाच्या विचाराने केलेली भीती आहे. याचा काही उपयोग नाही. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तू का म्हणे भीड खोटी तू का म्हणे भीड खोटी तुका म्हणे भीड खोटी तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे पोटी ऐसे उपराटे ऐसे उपराटे महाराज म्हणतात आम्हाला देवाची भीती वाटते आणि कर्मकांड करायचं सोडत नाहीत. या भीतीला खोटी भीती म्हणावं. महाराज ज्या भगवंतात आणि आपल्यात अंतर पडणारं कर्म आपण हे कधीही करायचं नाही. मग काय करायचं तर त्या देवाचं नेहमी भजन करायचं. कसं? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 माऊली. आदेश महाराज, कीर्तनकाराचं गायन किती समृद्ध असू शकतं त्याचा उत्तम अनुभव आपण आम्हाला दिलात. सिद्धांताच्या ताकदीने लोकांना मान्य होत नाही तेव्हा त्याला देण्याचा दृष्टांत किती उत्तम असावा. एकाच राशीत तुम्ही सगळं पार पाडलं. जनक आणि जड भरत, भोगे घडे त्याग महात्मा महाराज जनक आणि त्यागे अंगा येती भोग जड भरत. मला वाटतं अशी दृष्टांत देण्याची युक्ती ज्या कीर्तनकाराला आहे तो अजरामर कीर्तनकार. आपल्या कीर्तनाने खूप प्रसन्न मनाने आपल्याला शुभेच्छा देतो. खूप छान. आई साहेब. आदेश महाराज, आपण सांगताना तुकोबरायाविषयी बोलताना सांगितलं की साहित्यिक कवी सर्व जगद्गुरु तुकोबरायाच्या या अभंगापुढे नतमस्तक होतात. लाभाचा विचार न करता भोगे घडे त्याग त्यागे अंगा येती भोग याचं तुम्ही उदाहरण पटवून दिलं. अर्जुनाचं उदाहरण छान दिलं महाभारतातलं, मला तेही फार आवडलं. आणि आपली गाण्याची बाजू छान आहे, सांगणं चांगणे हसणं दिसणं वस्ताद कीर्तन झालं महाराज. काय नाही हो, त्या स्पर्धेपर्यंत तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे एकदम 1 नंबर झालं ना. 1 नंबर छान झालं हे, म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आदेश महाराज, कीर्तन सोहळ्यातील शेवटची सेवा पार पडली. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. आपल्या या कीर्तन सोहळ्यातील एक तेजस्वी सेवेचं किरण परमावली, त्यात सुरवसे या आडनावाचं यथार्थ निरूपण आपल्या कीर्तन सारथींनी केलेलंच आहे. या वयात त्यांच्या हातून होणाऱ्या पुण्याची गणना त्यांना करता येणार नाही. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण किरण महाराज सुरवसे यांना. दर हा पंढरी राव म्हणून धाव मन
मनोनी धाव मन घेते शरणागता पाया पाशी अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो शरणागता पाया पाशी अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो विचारी कुळकर्म जपता नाम दीनानी जपता नाम दीनानी जपता नाम दीनानी विचारी कुळ कर्म जपता नाम दिनानिशी जपता नाम दिनानिशी जपता नाम दिनानिशी शरणागता पाया पाशी अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो शरणागता पाया पाशी अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो चोखा म्हणे ऐसा ठसा धरिला गर्व सामानोनी धरिला गर्व सामानोनी धरिला गर्व सामानोनी चोखा म्हणे ऐसा ठसा धरला भरवसा मनोनी धरला भरवसा मनोनी धरला भरवसा मनोनी शरणागता पाया पाशी अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो शरणागता पाया पाशी अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो अहर्निशी ठाव देतो विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग खऱ्या अर्थाने भगवंताचे अतिशय लढीवाळ असणारे भक्त ज्यांच्या नावामध्ये चोख आहे. चोख म्हणजे रोकडा, चोख म्हणजे गोड आणि चोख म्हणजे आनंद असे असणारे आनंद स्वरूप संत चोखोबाराय यांचा चार चरणाचा भगवंताची उदारता आणि भगवंताची भक्त वत्सलता प्रस्तुत करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल. या अभंगाद्वारे चोखोबाराय म्हणतात, उदार हा पंढरीराव. चोखोबांचं म्हणणं आहे तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा उदार आहे. आता का बरं ते उदार आहे तर अनेका संतांच्या आयुष्यामध्ये देवाने इतकी उदारता दाखवली. आता उदार या शब्दाचा अर्थ म्हणजे अंतकरणापासून निरपेक्षपणे कोणत्याही प्रकारची भावना न ठेवता एखाद्याला सर्व काही देणं याचा अर्थ उदार. मग आजपर्यंत भगवंतानी सर्वांच्या आयुष्यात सगळं काही दिलंय. आता फक्त चोखोबाच म्हणत नाहीत देव उदार आहे, तर तुकोबा सुद्धा म्हणतात देव उदार आहे. देव उदार उदार माथा कर ठेविला. आता चोखोबांचा जन्म हा सुद्धा उदारतेतून झालेला आहे. बरं, आता तो कसा झाला तर चोखोबाची आई आणि चोखोबाचे वडील जेव्हा त्यांच्या मालकाने दिलेले आंबे घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे जात होते, सरळ सरळ सांगते बरं, तर त्यातील एक आंबा जेव्हा वयोवृद्ध, तो वयोवृद्ध म्हणजे अखिल कोटी ब्रह्मांड नायक माझा पांडुरंग परमात्मा, त्याने जेव्हा तो आंबा मागितला तेव्हा त्या चोखोबांच्या आईने सरळ उदार अंतकरणाने तो आंबा देऊन टाकला. परंतु ज्या उदारतेने त्या माऊलीने तो आंबा त्या वयोवृद्ध असलेल्या वयोवृद्धाचं रूप घेतलेल्या माझ्या पांडुरंगाला दिला ना, त्याच पांडुरंगाने उदार अंतकरणाने त्या माऊलीच्या कुशीत एका लेकराला दिला आणि ते लेकरू म्हणजे माझे चोखोबा. म्हणजे चोखोबांचा जन्म सुद्धा उदारतेतून झालेला आहे. पांडुरंग परमात्म्याने उदारतेतून त्यांना जन्म दिलेला आहे. आणि चोखोबांच्या जीवनामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग आहेत ज्या प्रसंगामध्ये चोखोबाची ढोरं ओढायचं काम सुद्धा माझ्या देवाने केलं. अहो इतका उदार आहे तो, म्हणून चोखोबा म्हणतात उदार हा पंढरी राव. उदार हा पंढरी राव. उदार हा पंढरी राव. उदार हा पंढरी राव. मनोनी धाव मन घेते. मनोनी धाव मन घेते. शरणांग
कसा आहे, उदार आहे. मग उदार असलेल्या परमात्म्याला शरण गेल्याने होतं काय? आता मुळात आम्हाला प्रश्न पडला पाहिजे की देवालाच शरण का जावं? आता का जावं तर पहा, तुम्ही आम्ही त्याचे अंश आहे आणि अंशाने अंशीश शरण गेल्याशिवाय पूर्णतः प्राप्त होत नाही. मग ज्याप्रमाणे गंगेने सागरात शरण जावं, आईने लेकरात शरण जावं, माशाने पाण्यास शरण जावं, तसं तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीवाने त्या परमात्म्याला शरण जावं. आता याचंच उदाहरण असणारी माझी कानोपात्रा. अहो, संघर्षमय जीवन तिचं. गणिका म्हणून जन्माला आली, पण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ती लीन झाली. देवाला ती म्हणते ना, तूच विन न दिसे ठाव त्रिभुवनी, तुझ्या चरणाशिवाय ठाव त्रिभुवनात कोठेही नाही. ती म्हणते शरण आले विठाबाई. ती काय म्हणते? शरण आले विठाबाई, ठाव देई चरणापाशी. तुकोबा सुद्धा सांगतात, शरण जायचंय ना, पांडुरंग परमात्म्याला शरण जा. का शरण जा? तर त्याच्याशिवाय जीवनात मोक्ष प्राप्त होणार नाही. माझे चोखोबा अनन्य भावाने देवाला शरण गेले. माझ्या चोखोबासाठी माझ्या जगाच्या बापाच्या डोळ्यात पाणी यावं आणि जगाच्या बापाने नामदेवाला सांगावं, ऐक नामदेवा. माझ्या चोखोबाच्या अस्थी घेऊन माझ्या महाद्वाराच्या मुखाजवळ माझ्या चोखोबाची समाधी बांध. विचार करा, ज्या चोखोबाला कधी मंदिरातही प्रवेश दिला नाही, ज्या चोखोबांना कधी देवाला पाहूही दिलं नाही, अशा चोखोबांचं मंदिर किंवा समाधी बांधण्यासाठी जगाच्या बापाने सांगावं, म्हणजे देवाला शरण गेल्यानंतर अहर्निश असा ठाव प्राप्त होतो. हे चोखोबा अभंगाच्या दुसऱ्या शरणा सांगतात. शरणागता पायापाशी अहर्निशी ठाव देतो. आता हा प्रश्न पडला पाहिजे, ज्याला शरण जायचंय तो जगाचा बाप आहे आणि खरं सांगू तो परमात्मा इतका दयाळू आहे, इतका कृपाळू आहे, तो कधीच बघत नाही आपण कोणत्या वर्णाचे. अहो, त्याने बघितलं सावतोबा, आमची माळी याची जात शेत लावू बागा येत. माळी जाती जन्माला आलेले सावतोबा, पण त्यांच्या रानात खुरप घ्यायला देवाने कमी केलं नाही. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे तैसा जातीचा आम्ही शिंपीन, जातीची उपमा देऊ नये. म्हणजे शिंपी कुळा जन्माला आलेल्या नामदेवाच्या ताटात जेवायला देवाने संकोच केला नाही. गोरोबा काका म्हणतात, कुलालाचे वंशी जन्मले शरीर आणि तो हा गोरा कुंभार हरिभक्त. मग मी गोरा कुंभार वंशा जन्माला आलो तरी सुद्धा देवाने माझी मडकी वाहू लागली. माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेचे कारण, एथ अर्जुना सार्थक माझेपण. म्हणजे अर्जुना, तुझं जे सार्थक आहे ते माझ्यापणात आहे. म्हणून कुळ जातीच्या पलीकडे जाऊन विचार कर. जात वीत गोत कुळशील मातन भजे का त्वरित भावनायुक्त. चोखोबा सुद्धा सांगतात, चोखोबा काय सांगतात? न पाहे उच्च नीच याती कुळन, स्त्री शूद्र चांडाळा सरते पायी. तुकोबा सांगतात, सकळांसी येते आहे अधिकारण, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणजे भगवंताला काही लागत नाही, लागतो तो शुद्ध सात्विक असा भाव. देवाने जर कुळ पाहिलं असतं तर भक्त प्रल्हादाचा उद्धार केला नसता. देवाने कुळ पाहिलं असतं तर भिल्ल समाजात जन्मलेल्या शबरीचा देवाने कधीच उद्धार केला नसता. अरे, देवाने जर एखादं वंश पाहिलं असतं तर गणिका असून कानोपात्राचा उद्धार देवाने कधीच केला नसता. मग देवाने या सगळ्याचा उद्धार केला. म्हणून चोखोबा सांगतात, न विचारी कुळ कर्म जपता नाम दिननिशी. जो नामस्मरण करतो ना, देव त्याचं कुळ वर्ण काहीही पाहत नाही. आता पहा, चोखोबांच्या अभंगाच्या दृष्ट्या आम्हाला कळालं देव उदार आहे. उदार असलेल्या देवाला जर शरण गेले तर अहर्निश असा ठाव प्राप्त होतो. आणि शरण देवाला जाण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी देव कधीच विचारत नाही आपण कोणत्या कुळाचे आणि कोणत्या वर्णाचे. म्हणजे माझा जगाचा बाप एवढा कृपाळू आहे, म्हणजे माझा जगाचा बाप एवढा अनंत आहे, एवढा उदार आहे. आणि अशा उदार असलेल्या देवावर चोखोबा म्हणतात, म्हणून माझा विश्वास आहे. का तर त्याच्या अंतकरणात प्रेमाचा ठसा आहे. आणि हे चोखोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, चोखा म्हणे आई साठ सा आ, चोखा म्हणे आई साठ सा, 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 चोखा म्हणे आई साठ सा. चोखा म्हणे आई साठ सा, चोखा म्हणे आई साठ सा. दरीला भरवसा मनोनिया, दरीला भरवसा
आणि म्हणून इथं बसलेल्या सर्व भाविकांनी एक गोष्ट लक्षात घ्या, चोखोबांचा हा विश्वास होता, त्याचप्रमाणे आमच्या जीवनात ज्याप्रमाणे या देहाला जगण्यासाठी श्वासाची गरज आहे, त्याचप्रमाणे परमार्थात देवाला विश्वासाची गरज लागते. आणि जर आमचा विश्वास परमात्म्यावर असेल तर तीच खरी श्रद्धा आणि तीच खरी भक्ती आहे. असा सोपा साधा असलेला चोखोबांचा अभंग ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम रामकृष्ण हरी. आई साहेब, किरण महाराज, आपलं नाव किरण आणि किरण प्रकाशासारखं तुम्ही असं चुनचुनीत बोलता ना, बंदुकीतल्या गोळ्यासारखं धाड 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 नॉनस्टॉप. खूप सुंदर विवेचन केलं. चोखोबरायाबद्दल फार छान सांगितलं. चोखोबरायाची भक्ती, भाव हाही सांगितलं. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. खूप छान किरण महाराज, आपल्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. माऊली. किरण महाराज, म्हणजे कीर्तन चालू होतं की सकल संत गाथ्याचं पारायण हे कळलंच नाही. आहा, वा वा. खूप मोठा प्रवास तुम्हाला करायचा आहे, पुढे राहणार आहे. फक्त या कीर्तनासाठी किंवा या सिरीजसाठी तुम्ही जी मेहनत घेतलीये, या मेहनतीत सातत्य राहू द्या. चोखोबारायांच्या कृपेने पांडुरंगाची अनुभूती आपल्याला या अभ्यासाच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या कीर्तन प्रवासाला खूप शुभेच्छा आहेत. खरं तर या मंचावरची आपली शेवटची सेवा सादर झाली. माऊली, आपल्याला निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, एकीकडे 12 वर्षाची वाहती नदी आणि एकीकडे हा 17 वर्षाचा महामेरू. उगाच नाही मी म्हणत की यांच्या प्रॉपर्टीवर जळतो आम्ही. 400-500 अभंगाची प्रॉपर्टी बघा माऊली, काही काळातच 4-5 हजारांवर नेऊ ठेवणार हा सेवेकरी. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण शुभम महाराज साबळे यांना. नाम फुकाचे फुकाचे नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे 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 देवा पंढरी रायाचे. नाम अमृत हे सार नाम अमृत हे सार हृदयी जपा निरंतर 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 हृदयी जपा निरंतर. नाम संताचे माहेर
प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत मालिकेतील थोर संत संत श्रेष्ठ नरहरी सोनार महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याच्या नामाचा महिमा वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. पण कोण नरहरी महाराज? तर सुवर्णकार कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला असे नरहरी महाराज. नरहरी महाराजांचा बहुतांश लोकांना परिचय नसल्या कारणाने संक्षिप्त मध्ये नरहरी महाराजांचा परिचय सांगण्याचा प्रयत्न करतो. नरहरी महाराज हे पंढरपूरमध्ये सुवर्णकाराचा व्यवसाय करत असत व ते एक शिवभक्त म्हणून प्रसिद्ध होते. भोलेनाथाशिवाय ते इतर देवतांना तुच्छ मानत. दुसऱ्या देवतांची उपासना ते करत नव्हते. दुसऱ्या देवाच्या देवळात ते जात नव्हते. दुसऱ्या देवाचं दर्शन ते घेत नव्हते. पण एक दिवस भगवंताच्याच मनात आलं की यांना कळालं पाहिजे की हरिहरामध्ये भेद नाही. आणि म्हणून एका सावकाराच्या रूपाने एक ग्राहक त्यांच्याकडे आला आणि आल्याच्या नंतर त्यांना म्हणाला की महाराज, मला पांडुरंग परमात्म्याला सोन्याचा कंबरपट्टा बनवायचा आहे. त्यावेळेस नरहरी महाराजांनी त्याला नकार दिला व सांगितलं, मी फक्त शिवभक्त आहे, मी इतर देवतांना मानत नाही. म्हणून तुम्ही काय करा तर दुसऱ्याकडून तो कंबरपट्टा बनवून घ्या. असं म्हटल्याच्या नंतर तो सावकार म्हणाला, महाराज मी तुम्हाला माप आणून देतो, तुम्ही तर मग नंतर बनवा. नरहरी महाराजांनी होकार दिला आणि कंबरपट्टा बनवला. पण ज्यावेळी तो कंबरपट्टा देवाच्या कमरेला लावला त्यावेळी त्या कंबरपट्ट्याची एक कडी जास्त भरत होती. मग नरहरी महाराजांना सांगून ती कडी कमी करण्यात आली. पण आता जेव्हा तो कंबरपट्टा कमरेला लावला त्यावेळेस तो कंबरपट्टा आता कमी पडत होता. मग तो सावकार म्हणाला, महाराज तुम्ही मंदिरात येऊन पांडुरंगाच्या कमरेचं माप घेतलं तर नाही चालणार का? नरहरी महाराज म्हणले, मी इतर देवतांच्या मंदिरात जात नाही, इतर देवाचं दर्शन सुद्धा घेत नाही. सावकार म्हणाला, महाराज तुम्ही मंदिरात या पण दर्शन घेऊ नका. म्हणले, असं कसं जमेल? म्हणे, आपण तुमच्या डोळ्याला काय करू, पट्टी बांधल्याच्या नंतर तुम्ही मंदिरात या आणि माप घ्या. ठरल्याप्रमाणे मंदिरात आले, पांडुरंगाच्या कमरेचं माप घेऊ लागले. पण पांडुरंगाच्या कमरेचं माप घेत असताना पांडुरंगाची कंबर त्यांना शिवलिंग असल्याचा आभास होत होता. डोळे सोडून पाहिलं तर समोर पांडुरंग परमात्मा दिसले. पुन्हा डोळे बांधले, पुन्हा कमरेचं माप घेऊ लागले तर पुन्हा शिवलिंगीचा आभास होऊ लागला. त्यावेळेस त्यांना कळालं की हरिहरामध्ये भेद नाही, भगवान शंकर आणि पांडुरंग परमात्मा हे एकच आहेत. आणि तेव्हापासून नरहरी महाराज हे पांडुरंग परमात्म्याचे भक्त झाले. आणि नरहरी महाराज म्हणतात की भगवंताचं नाव हे आपल्या जीवनामध्ये काय आहे तर सार आहे. आणि भगवंताचं नाव पुन्हा कसं आहे तर ते फुकाचं आहे. महाराज बघा, आपण पाहतो की प्रत्येक संतांनी आपल्याला नामाचं महत्व सांगितलेलं आहे. नाम घेतल्याच्या नंतर काय होतं महाराज तर नाम घेतल्याच्या नंतर आपली वाणी पवित्र होते, आपला देह पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो दे अच्युत सर्व काळ. अजून भगवंताचं नाम चिंतन केल्याच्या नंतर काय होतं तर कळी काळाची बाधा होत नाही, कळी काळाची भीती आपल्यावरती राहत नाही. तुकोबराय म्हणतात, कळी काळाची बाधा नवे उच्चारिता सदा. महाराज अजून नामचिंतन केल्याच्या नंतर काय फायदा होतो तर या जन्म मरणाच्या बंधनामध्ये आपल्याला अडकावं लागत नाही. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. अजून भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर काय होतं, जर संसार शीण झाला असेल तर तो शीण घालवण्याची ताकद सुद्धा नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, शीण झाला मज संसार संभ्रमे, शीतळे या नामे झाली काया. म्हणून भगवंताचं नाम काय आहे तर सार आहे. प्रत्येक संतांनी आपल्याला नामाचं महत्व सांगितलंय आणि आज नरहरी महाराज सुद्धा आपल्याला भगवंताच्या नामाचं महत्व सांगतात. पण आपण पाहतो की एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला मूल्य चुकवायचं असेल तर माणसं जरा विचार करतात. म्हणून नरहरी महाराजांनी याचा विचार केला असेल की आपण हे भगवंताचं नाव कसं आहे ते काय आहे तर फुकट आहे. नाम फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे. देवा पंढरी रायाचे, देवा पंढरी रायाचे. नाम अमृत हे सारण, अमृत हे सारण. नाम फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे. का सांगावं लागलं बरं महाराज भगवंताचं नाव फुकट आहे? नरहरी महाराजांना का सांगावं लागलं? कारण महाराज आपण पाहतो की माणसाला एखादी गोष्ट जर विकत घ्यायची असेल तर माणूस 1000 वेळा त्याचा विचार करतो. मग नरहरी महाराजांना असा विचार आला असेल की या माणसांना जर फुकट म्हणलं तर हे काही घेतात. म्हणून नरहरी महाराजांना विचार आला असेल की यांना फुकट म्हणलं की हे घेतात, यांना याचा फायदा नंतर सांगू पण हे फुकट आहे ना हे सांगू. भगवंताचं नाम अजून काय आहे तर ते सार आहे. कशाचं सार आहे? अमृताचं सार आहे. मग महाराज भगवंताचं नाम अमृताचं सार आहे, पण अमृत तर गोड असतं म्हणतात. मग भगवंताचं नाम गोड आहे का
हो गोड आहे. किती गोड आहे? अमृतापेक्षा गोड आहे. तुकोबराय तर एका ठिकाणी म्हणतात अमृतापेक्षा गोड नाही. आमच्या भगवंताच्या नावापुढे अमृत काहीच नाही. अमृत जयास पिके पुढे जीवे गोड 3 अक्षरांचा रस. अमृत जयास पिके पुढे. म्हणून ते भगवंताचं चिंतन आपण आपल्या हृदयामध्ये निरंतर केलं पाहिजे. आता निरंतर म्हणजे काय? जो वाचिक जप असतो तो आपण वैखरी वाणीनं करतो, पण जो आजपा जप असतो तो आजपा जप नामस्मरण मुरत मुरत गेलं की मग त्याचा आजपा जप होतो. मग जसं आपल्या शरीरामध्ये आपला प्राणवायू जसं आपण झोपल्याच्या नंतर सुद्धा चालू राहतो, आपल्या शरीरामध्ये अशा अनेक संस्था आहेत. पचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, अशा अनेक संस्था आहेत की ज्या आपण झोपल्याच्या नंतर सुद्धा चालू राहतात. तसंच हे भगवंताचं नामचिंतन आपण जर करत गेलो, ते भगवंताचं नामचिंतन दृढीभूत झाल्याच्या नंतर मग ते आपण झोपलं तरी ते चालू असतं. यालाच तुकोबराय म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. कुणी कुणी भगवंताचं नामचिंतन केलं तर सर्व संतांनी भगवंताचं नामचिंतन केलं. म्हणून बघा, अजून जर आपण नामाचा विचार केला तर नाम हे काय आहे माहितीये का? नाम हे संताचं माहेर आहे. तुम्ही म्हणाल महाराज नाम हे माहेर कसं असू शकतं? तर तुम्हाला सांगतो बघा. एखादी सून जर माहेराला गेली तर माहेराला गेल्याच्या नंतर तिला तिथं जो आनंद प्राप्त होतो, जे सुख तिला तिथं प्राप्त होतं, तेच संतांना नामचिंतन केल्याच्या नंतर तेच सुख प्राप्त होतं, तोच आनंद त्यांना तिथं प्राप्त होतो. संतांना जर संसार श्रम झाला असेल तर संत त्या भगवंताचं नामचिंतन करतात. म्हणून एखाद्या माहेर वासनीला जसं ते माहेर प्रिय असतं तसंच संतांचं माहेर जर काय असेल तर ते नाम आहे. म्हणून नाम संताचे माहेर प्रेम सुखाचे आगर. मग महाराज कुणी कुणी जपलं हे नाम निरंतर? याला अनेक उदाहरणं आहेत महाराज. नारद विभीषण म्हणजे प्रत्येक आपण जर संताचा विचार केला तर प्रत्येक संतांनी भगवंताचं नाम कसं निरंतर जपलंय. मग महाराज हे निरंतर जपण्याचा काही फायदा आहे का? हो आहे. अलभ्य तो लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणता वाचे. भगवंताचं नाम निरंतर घेतलं तर अलभ्य असा लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. पण त्यासाठी काय करावं लागतं? तर नामचिंतन निरंतर करावं लागतं. मग निरंतर नामस्मरण ठरवून करता येत नाही महाराज, ते आपोआप प्राप्त होतं. पण त्याच्यासाठी काय लागतं? तर भगवंताची कृपा असावी लागते, त्यावेळी ती निरंतर नामस्मरण होतं. म्हणून नरहरी महाराज सुद्धा म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये तेच केलं, भगवंताचं नाम मी निरंतर जपलं. का जपलं? तर नाम हे सर्व साधनांचं काय आहे तर सार आहे. नाम सर्वामध्ये सार, नाम सर्वामध्ये सार. नरहरी जपे निरंतर, नरहरी जपे निरंतर. नाम अमृत आहे सार, नाम अमृत आहे सार. नाम हे सर्व साधनांचं सार आहे. म्हणून ते नामचिंतन आपण केलं पाहिजे. तसंच आपण एकदा भगवंताचं नामचिंतन अगदी प्रेमानं करू. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे. नाम अमृत हे सार हृदयी जपा निरंतर. झालेली कीर्तन रूपी सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करून, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सर्व श्रोते माय बापांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण. रामकृष्ण. आता सुरुवात आईसाहेबांपासून करूया. हो. आईसाहेब किती गोड म्हणला ना तो. हो हो मग शिवम महाराज अभंगावर बोलण्यापूर्वी मला असं वाटतं तुझी दृष्टच काढावी एकदा बाळा. खरंच अप्रतिम अप्रतिम कीर्तन केलंस. मला असं वाटतं तू इतकं छान बोलतोस, तुला ज्या आईने ज्या कुशीतून जन्माला घातलं असेल, इतकं विचारवंत लेकरू ज्या मुशीत तयार झालंय, महाराष्ट्र पाहतोय बाळा तुला. ज्यांचा अभंग घेतला त्या संताबद्दलही आपण महाराज छान बोललात. आता आता महाराज म्हणते बरं, मला जेव्हा कौतुक करायचं होतं तेव्हा मी लेकरू म्हटले.
आणि शिवम महाराज एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही आमच्या हृदयाला लागेल असं कीर्तन केलं. पुढच्या आपल्याला स्पर्धेसाठी या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. माऊली, शिवम महाराज, देवानं दिलेल्या गोष्टी आणि त्यात आपण साधनेची, उपासनेची, मेहनतीची घातलेली भर, या दोन गोष्टींचा संगम होतो तेव्हा तिथलं दृश्य कसं असतं ते हे आजचं कीर्तन होतं. वा वा वा. यशस्वी महाराज आडे, शिवम महाराज, ही सगळी खरं तर आश्चर्य आहेत या व्यासपीठावरची. आपला प्रवास, आपली वाटचाल ह्याच स्पर्धेतली नव्हे तर कायमच्या कीर्तनासाठीची असावी अशी भावना मी व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. काय आता या सगळ्यानंतर या अंतिम फेरीतली सेवा झाली. आपल्याला निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, आजच्या भागातील आपल्या तिन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली, पण निकालाची उत्सुकता मनात ताणून ठेवा, कारण उद्याच्या 3 सेवा झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे अंतिम 6 पुढचं रत्न. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली कीर्तनाची वारी, एकमुखानं बोला पांडुरंग हरी.